सर नमस्कार. आपल्यामार्फत वराळे ग्रामपंचायत हद्दीतील काही महिलांसाठी आपण एक सहल आयोजित केलेली आहे कोल्हापूर या ठिकाणी. तर नक्की आपण काय माहिती सांगाल? प्रथमतः आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी ॲडव्होकेट देवीदास वसंत मराठे. आम्ही या ठिकाणी वराळे गावातील माता भगिनींसाठी कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे. या दर्शन यात्रा मंगळवारी दिनांक 31 मार्च 2026 रोजी असून माझ्या वराळे गावातील माता भगिनींना कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन होण्यासाठी मी यात्रेचे आयोजन केले आहे. त्यासाठी आपण लवकरात लवकर जास्तीत जास्त नावनोंदणी करावी अशी माझी सर्वांना इच्छा आहे. बरं, साधारण किती नावनोंदणी झाली आतापर्यंत? साधारणतः वराळे गावातील गाव भाग झालं, कॉलनी भाग झालं, या संपूर्ण एरियातून साधारणतः 400 ते 500 नावं आतापर्यंत आलेली आपल्याकडे प्राप्त झाली. नावं नोंदणीची आजची लास्ट तारीख असून संध्याकाळी 7 पर्यंत आपण सर्वांना या ठिकाणी मुदत दिली आहे. बरं, आता हे जे सहल यात्रा जी आहे ती त्या ठिकाणी गेल्यानंतर काही विशेष आकर्षण काय असणार आहे का त्याच्यामध्ये? आपण या सहलीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनींसाठी विशेषतः लकी ड्रॉ ही एक आपण सर्वांसाठी आयोजन केले आहे. त्यामध्ये आपण 10 मोठे बक्षीस या ठिकाणी सर्वांसाठी ठेवले आहे. त्यामध्ये फ्रीज असेल, टीव्ही असेल, मोबाईल, आटा चक्की, कूलर, मिक्सर, इस्त्री, डिनर सेट असे अनेक बक्षीस आपण या ठिकाणी स्पर्धेत ठेवलेले आहे. बरं, यासाठी काय फी वगैरे असणार आहे का? ही संपूर्ण यात्रा ही निःशुल्क असणार आहे. सकाळी या ठिकाणी वराळे गावातून सकाळी 6 वाजता बस निघेल. दुपारचे जेवण सातारा या ठिकाणी असून त्यानंतर पुढे महालक्ष्मी चे दर्शनासाठी आपण सातारा या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी जाणार आहे. दर्शन झाल्यानंतर पुन्हा आपण सातारा या ठिकाणी जेवण करण्यासाठी येणार आहे. त्या ठिकाणी आपण या सर्व लकी ड्रॉ व या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यापूर्वी आपण काही उपक्रम केले होते का वराळे गावात किंवा आपल्या ग्रामपंचायत हद्दीत? यापूर्वी आम्ही गेले 2 महिने वराळे गावातील सर्व नागरिकांना ज्यांचं मतदान कार्ड नाहीये अशा सर्व नागरिकांचे आपण मतदानाचे फॉर्म या ठिकाणी भरून घेतलेले आहे. त्यापूर्वी वराळे गावामध्ये वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धा असतील, आरोग्य शिबिर असतील, असे अनेक उपक्रम या ठिकाणी आपण सेवा प्रतिष्ठान यांच्या मार्फत केले आहे. ओके सर, धन्यवाद. काय माहिती असं सांगा. तुमचं मतदान इथलंच आहे? हो, इथलंच आहे. आपल्याला मंगळवारी जायचं 31 तारखेला ना. इथे आपण हा फॉर्म भरून घेणार आहे आणि हे लकी ड्रॉचं कुपन आहे. हे कुपन वगैरे तुम्ही भरून घ्या. ओके. आणि याच्यासोबत आधार कार्ड किंवा मतदान कार्डाची झेरॉक्स जोडून घ्या. आणि मंगळवारी सकाळी 6 वाजता बोंगडे कॉलेजच्या आमची बस आहे. मंदिरापासून हो, मंदिरापासून. जाण्याची व्यवस्था काय? सगळे आपण बसची सोय केली आहे. जेवणाची वगैरे व्यवस्थित सोय केलेली आहे. सकाळी जाऊन 1 दिवसीय ट्रिप आहे. एका दिवसात आपण किती वाजता येत? तर 1 10 ते 11 वाजेपर्यंत आपण येतो. फॉर्म भरून घेऊया आपण. मतदानाची झेरॉक्स आणते सोबत. नाही, मला मतदान कार्ड नाही केले, आधार कार्ड. ठीक आहे, चालेल. बसा 2 मिनिटं, आपण फॉर्म घेऊ. सर, एक आणखी एक प्रश्न होता की ही जी मुदत ठेवली आपण आज 29 मार्चपर्यंत, तर ही मुदत काही पुढे वाढवणार आहात का? आज सर्व माझ्या माता भगिनींचा प्रतिसाद पाहता आज संध्याकाळी 7 पर्यंत मुदत होती, ती मी उद्या दिनांक 30/3/2026 पर्यंत सकाळी 11 पर्यंत वाढवलेली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी आज रविवार असून सुट्टी असल्यामुळं कुणाला फॉर्म देण्यासाठी उपलब्ध राहता नाही आलं. तसेच जास्तीत जास्त प्रतिसाद असल्यामुळे माझ्या सर्व माता भगिनींना या यात्रेचा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी सदरची मुदत उद्या सकाळी 11 पर्यंत वाढवली आहे. बरं, आपल्या ऑफिसला यायचं असेल तर नक्की पत्ता काय सांगाल आपण? ऑफिसचा पत्ता वराळे फाटा येथील मराठे एम्पायर बिल्डिंग मध्ये मराठे असोसिएट हे 1 नंबरचं ऑफिस आहे.
जिन्यांनी पहिले आल्यानंतर फर्स्ट ऑफिस आहे त्या ठिकाणी आपण सगळे फॉर्म स्वीकारत आहे. बरं, कागदपत्र काही आता नाही आणायचीत का आपण? कागदपत्र आपण या ठिकाणी फॉर्म वाटप केले. यदा कदाचित कुणाकडे फॉर्म उपलब्ध नसेल तर या ठिकाणीच फॉर्म दिले जाईल. त्यासोबत आधार कार्ड तसेच माझ्या मतदान कार्डाची झेरॉक्स असे 2 कागदपत्र आपण या ठिकाणी घेतो. ओके सर, धन्यवाद.